मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे कोकण आर्टेड बॉय या यूट्यूब चॅनलवरती। तर आता आम्ही आमच्या गावातील जवळ कुड्याच्या लेणीच्या इथे जात आहोत। तर आम्ही एवढे जण जात आहोत बघा। चला भेटू नंतर। कुड्याची लेणी दाखव तुम्हाला कसे आहे ते। खूप प्राचीन काळातली आहे। तर भेटू आपण नंतर। चला बाय। तर आता आम्ही निघाले आहोत कुड्याची लेणी बघायला। खूप मजा येईल। तर चला बघूया कशी आहे। प्राचीन काळातली आहे खूप। हा मंदिर आहे। का मंदिर आहे मस्तपैकी। खूप छानसं मंदिर आहे। काही दिवसांनीच उद्घाटन होणार आहे याला। ब्लॉग येईल तुम्हाला। बघा इथे किती गुरा आहेत। आता जवळ आले कुड्याच्या लेणीच्या। खूप जंगलामध्ये डोंगरावरती आहे। रस्ता आहे तर आता आम्ही कुड्याच्या लेणी जवळ पोहोचले आहोत। हा पाठीमागे रस्ता तिथे तिथनं चालत जायला लागणार आहे आपल्याला। गाडी आम्ही इथे पार्क केली आहे। तर चला आता चालत जाऊया। चला चला। चला आता वरती चालत जायला। आता नवीन रस्ता झाला एकदम। गाडीसाठी डायरेक्ट रस्ता करायला पाहिजे। चालत नसतं पाहिजे। गाडी स्लिप झाली नवीनच वाटतं मला। खूप थकायला होणार आहे तरी जाऊ। चला चला। तर आमच्याबरोबर देव्या आहे। देव्या कसं वाटतंय तुला चढताना? जाग ही हा मस्त वाटतंय ना? छान एकदम मस्त वाटतंय। छान एकदम रस्ता बनवलेला आहे एकदम भारी। दमलो खूप दम लागलाय। थोडासा चाललो पण दमलो। खूप दमले। थोडा जवळ आहे इथे जा। थोडासा चाललास ना की दमलास पण मग असं चढ नाही। चढ नाही मस्त बघा इथे एंट्री आले। हे दिसायचं तिथून आपल्याला। हे अरे असं आहे। ए मम्मीचा हात पकड दीदी। कसं वाटतं चढताना गड? खूप दम लागला। छानसा आहे। तर बघा किती जागा आहे खूप मोठी। आणि बघा किती मस्त बनवलेलं आहे। खाली बघ कसं घर आहे ते प्राचीन काळातले। थोडं विश्रांतीसाठी इथं बसल्यावर जरा पाणी बिणी पितो आम्ही जरा। कारण ऊन खूप असल्यामुळे आहे ना खूप म्हणजे घाम वगैरे आले। दमलो भरपूर।
आता जरा बसून पाणी पितो आम्ही सगळेजण. घे तो पण आहे. पाणी किती दम लागला ते. मला दे. बस फ्रेश बस. सगळेजण पाणी पितात बघा. ग्लास आणायला पाहिजे होता. बुजगे ते इथे काय राखच करतात का फुलं. पटकन याला. चला आता बसून झालेलं आहे. बघ. अजून वरती चढायला आहे. त्या साईडून बघा पायऱ्या आहेत. तिकडे बघा पायऱ्या दिसतात तुम्हाला. पाणी जाण्यासाठी तिकडून घर बनवलेलं आहे बघा. घरासारखं बनवलेलं नाही का. काय लिहिलेलं आहे काय मला आम्हाला समजत नाही कुठल्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे ते. बघा तिकडे बघा. घर बनवले आहे प्राचीन काळामध्ये. कातलाच्या आतमध्ये कातलाच्या आतमध्ये बनवलेले बघा. हा बेड आहे बसायचे. चला आता घरासारखंच बनवलेलं ते आपण तुम्ही जाऊ नका जवळ. हा बघा पूर्ण हे आहे पाणी आहे. दिसत नाही काळा काळा दिसतंय पूर्ण पूर्ण बघता इथं हे आहे. खूप आतमध्ये आहे काळा काळा पाणी आहे. हो पाणी आहे. बघा बघा कधी. हा पाणी पाणी कातलाच्या पाणी नाही कुठं कणगा आहे का तो. हे खोंड आहे. इथं पण लिहिलेलं आहे बघा काहीतरी. इथं पण लिहिलं हा बघा इथे तेव्हा काहीतरी लिहिलेलं आहे ते. आणि हा काही वाढ नाही का बापन. वांड आहे आतमध्ये वांड आहे. तो गेलाय पूर्ण तिकडं खाली गेलाय पाणी नदी. बघा इथे पण पाणी आहे. हे बाबा चल. हे फुल वाला आहे तो इथून गेले माणूस. अहो इथे पण होड आहे तिथं पण होड आहे. चला चला. मम्मी काय मामी इकडं आपण दुसरीकडनं आलो. हा? तिकडनं हा हे आता बनवलेलं आहे इथं. हे बघ इथं पायऱ्या आहेत. इथून एंट्री आहे का त्याला. हे बघ हा इथून चढवत नव्हतं तरी जाताना इथून जाऊन. बघा हे दाखव. बघा अजून किती उंचावर पाणी आहे इथे. बापरे. हा गडासारखं वाटतं. मंदिर होतं. चप्पल काढा नव्हतं. चप्पल काढा. वाटवा चप्पल बाहेर काढा. काय काढा ना दर्शन घ्या. डेंजर आहे सगळं रे. काहीतरी लिहिलेलं आहे. कातलाच्या आतमध्ये पाणी. असं कातलामध्ये बनवलेलं आहे मंदिरात मध्ये. स्कीन बघा कशी एकदम कातलाच्या आतमध्ये खोदून बनवलेलं आहे. तर चला आता वरती जाऊया. बघा कशी शीन आहे मस्त पैकी दिसते. समुद्र गाव आहेत जवळचे. तर इथे एक कणगा आहे दाखवते. हा राहुल हा बघा इथं कणगा आहे. हा खोल नाही इथून बघा. हा पाणी आहे खोल आहे. कुंभळवाडा आहे ना तो आहे. किती पाणी आहे बघा.
किती उंचावर असून सुद्धा पाणी आहे इथे. खूप उंचावर आहे, खूप उंच भाग आहे, तरी पण खूप पाणी आहे. तू आणणे काय ती एवढा खालून आम्ही वरती आलोय आणि किती उंचावर पाणी आहे बघा. एवढं छानसा वातावरण वाटतं एकदम मस्तपैकी. तेव्हा इथे पण काहीतरी लिहिलेलं आहे, दगडावर कोरून लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे, कुठची भाषा काय माहिती नाही आहे, पण लिहिलेले छान लिहिले बघा. इथे हे रूम आहेत. कसं कातरपट्टीच्या खाली बघा असं एकदम हे बनवून ठेवलेलं आहे त्यांनी रूमासारखं. हे बघा, हे कातलपट्टीमध्ये कसं पाणी बघा डोंगरातून. हा डोंगर आहे पूर्ण कातल, ह्याच्यामध्ये पाणी आहे पूर्ण. किती डोंगराला आहे बघा, किती डोंगरातून किती कातलपट्टी आहे. हे इथे बसण्यासाठी आहे. सेम रुमांसारखं बनवलेलं आहे बघा. खूप आतून म्हणजे एकदम कोरून बनवलेलं आहे. कसं छान वाटतंय. सगळी रूमात बांधलेले आहेत की सगळी रूमा एकदम मस्त बनवलेली. प्राचीन कालचं बेड आहे झोपण्यासाठी. काय हे केलेलं आहे ना, पण एक छान बघा. एकदम वरती डोंगराला भाग आहे, एकदम कातलपट्टी आहे, तरी पण आतमध्ये एवढा कोरून त्यांनी लोकांनी बनवलेला आहे. खूप म्हणजे घरासारखं आतमध्ये बेड आहे, मस्तपैकी एकदम छान बनवलेलं आहे आतमध्ये. हे बघ, खूप आम्ही तर खूप उंचावर आहोत आणि पाणी बिनी सगळे खूप उंचावर, म्हणजे खूप उंचावर आम्ही आहोत. आवाज येतो एकदम जोरात, घुमतो आवाज. बघा आवाज कसा घुमतो, असा आवाज घुमतो. देव्या चला. तर आता आम्ही वरती बघतो, तर खालती जाऊ त्या साठीला तिकडे. आता काही जम नाही लागणार, कारण ती जायचं होतं. हे ठसे आहेत त्यांचे तो ऑरेंज वाला आहे ना बेडूक, तो विषारी आहे. पायाचे ठसे. बघा इथे फुल झाडे बिडे लावले बघा, किती छान वाटतात. फुल हे बघा इकडे पण. चला आता इकडचे दाखवतो आम्ही तुम्हाला. एक रूम आहे, मस्त बेड सारखं बसायला वगैरे. एक पण व्हिडिओ दाखव चढायला सांगा. हे बघा कसं चढायला बघा. हे खाली बघा रे बाबा. किती छानसा नजाराना आहे, एकदम मस्त. एकदम पूर्ण डोंगराळ भागात एकदम कोरीव काम केलेलं आहे आणि राहण्याची सोय केलेली आहे.
बघा तिथे बघा. बघा, मस्त असं घरासारखं बनवलेलं आहे. हे ओटी आहे बघा. हे ते श्रेयस कसं वाटतंय? छान वाटतंय ना? मस्त गार हवा लागते. हे बाकडं बसायला बनवलेले बघा. लय गार वाटतो मस्त एकदम. इथे पंख्याची पण गरज नाही. मस्त असं हे रूम आहे. प्रत्येक रूममध्ये बसायला पण केलं. हे बघा. हा त्याचं ना किचन असं म्हणून किचन हा किचन नाही, ओटा आहे. हा ओटा आहे. अगं वाईन बिन सगळं बनवलेलं आहे. वाईन आहे ऐका ना. कृपया शांतता राखा. आपली पादत्राणे येथे काढावीत. हे बघा छान. हा बघा हत्ती बघा किती छान वाटते. हा बघा किती कोरलेला आहे. हत्ती बनवलेले. हत्तीच्या सोय एक तुटलेला आहे सोला. हे बघा असं किती कोरीव काम केलेलं आहे बघा दगडामध्ये. बघा किती छान वाटते. हे बघा किती छान वाटते बघा. हे बघा किती एकदम बघा दगडावर कोरीव काम केलेलं आहे. डिझाईन बघा कशी काढलेली. हो इथे पण कशी छान कोरलेली आहे मूर्ती. चल देव आहे. रूम आहे. रूम आहे. सीताराम दास भोले. सन 1667. बघा आता किती छान कोरले दिलं. जाऊन किती काय मम्मी पप्पा देव्या श्रेया वंशिका दी श्रेया दीदी चला थांब दे. पडला काय रे चप्पल घाला आणि काय हाती होतो. पाणी आहे पाणी आहे ते पण पाणी. चप्पल नको घालू.
पाणी खूप ठिकाणी आहे. पाणी पाणी बघ किती साफ आहे एकदम रे. बघायचे बघा हे पाणी बघा क्लीन दिसतो. बेडगा आहे ते बघा किती पाणी बघा किती क्लीन आहे एकदम. हा खूप डोंगराळ भागात आहे. खूप म्हणजे खूप किती स्वच्छ पाणी आहे बघा. एकदम क्लीन आहे. खालची पण माती दिसते बघा एकदम. हे बघा किती छान आहे. शॉर्टला पण दाखव. फक्त पाणी आहे, वाढ नाही. तुम्ही पण या इथं भेट द्यायला. कुडे गावच्या बाजूलाच आहे ही लेणी. खूप मस्तपैकी आहे. तुम्हाला इकडे येऊन गरमी अजिबात नाही होणार. छानसं वातावरण आहे. मस्त एकदम गार वाटतंय बघा. किती एकदम मस्त कोरीव काम केलेलं आहे इकडे पण. एकदम मस्त पैकी बघा. राज्यशास्त्र उघड. मस्त की आवाज घुमतो. तिकडचे लोक इकडे येत असते. छान आहे एकदम मस्त बघा. एकदम वरती खूप मस्त बनवलेलं आहे. या काहीतरी भेट द्या इकडे. पुढे गावाच्या बाजूला लेणी आहे. कुणाला जरी विचारलात तरी तालुका तळा. तुम्हाला दाखवा. तालुका तळा, जिल्हा रायगड. इकडे आधी खोल दरवाजा खोल. सारडा आहे. हे आपटा दरवाजा रे. छान बनवलं रे. एक नंबर आहे. गार वाटतो नाही का? अजून आहे वरती. मला खूप टायर बघा हे बेड बसले सर्वे. आपण ते झोपायचे असते मला इकडे वाटतं. बसली आणि नाश्ता करू. तिथे बसा एक ठिकाण. तू काय आणले होतं खा थोडा. ते नाश्ता झालेला आहे. चालून चालून थकलेले आहेत. पायऱ्या चढून चढून एकदम कंटाळा आलेला आहे. तर आता त्यांचा नाश्ता करण्याची वेळ झालेली आहे. बघा दीदी बघा काय करते. काय करते. कुरकुरे खाते की काय. चीजबॉल खातेत. छान मस्त वाटलं एकदम. छान मस्त बघण्यासारखं खूप चांगलं आहे एकदम. प्राचीन काळात जे केलेले आहे ना किती छान वाटतंय खरंच. मस्त आहे एकदम छान. भारी आहे भारी आहे.
तर चला आता सगळं बघून झालेलं आहे. तर आता मी घरी जाण्यासाठी निघालो. तर मम्मी कसं वाटलं तुला? मस्त एकदम मस्त कातलातून कसं बनवलेलं आहे बघा. पूर्ण कसं पाणी असावं, खालती पाणी आहे ना, वरती कातल, त्याच्यामध्ये घरं टाकलेली आहेत. मस्त असं थंड थंड वाटतं घराच्या आतमध्ये. बघ. छान आहे, मस्त डोंगराला भाग आहे. डोंगराच्या भागामध्ये आतमध्ये कोरलेला आहे मस्त पैकी. हे सरकले आहेत दोघं. बघा आता हे उतरत आहेत. हे सांभाळ उतरले. मी त्यांना आता आम्ही इथून निघालो आहोत. तर वाटलं छान वाटलं एकदम. आता भूक पण लागली भरपूर. आता जायचं आहे आम्हाला. चला भेटू नंतर. खाली रिक्षा खाली लावलेली आहे, तर जाऊ आम्ही. बाय. आता आम्ही खालती पोचलो गाडीजवळ गाडीची ते. तर चला जाऊया. मस्तपैकी फिरलो, खूप छान वाटलं. श्रेयस चले श्रेयस, घरात अभ्यास नाही करत तेवढा बोर्ड वाचते तोय. चला आता निघतो आम्ही. आपण चला, श्रेयस नाही येत. मस्त फिरलो, छान वाटलं, मस्त मजा आली. खूप वर्षापासून बघायची इच्छा होती की लेणी बघायला जाऊ. आलो फायनली. आज फायनली आम्ही आलो फॅमिली घेऊन पूर्ण. हा बघा दक्ष. चला येऊ, भेटू आता. बाय. हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब Subscribe. शेअर करा. जरूर करा. आपले 1K झाले आहेत. असंच सपोर्ट करत राहा. छान वाटलं, मस्त. बाय. घेऊन आले आमची BMW. आता श्रेयस तू पुढे बस. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा, शेअर करा. प्लीज सबस्क्राईब करा. 1K झालेत आपले. असंच सपोर्ट करत राहा. हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल, म्हणजे खूप. त्याच्यानंतर खूप सारे व्लॉग येत राहणार. आता मी वडापाव खायला थांबले होते. मागील गणेश उत्सव आहे. वर्षभर गणपती ठेवतात इथे. आम्ही दर्शन करतो सर्वजण. साईडला आता इथे गणपती आहे. इथं आमच्या गणपती बाप्पाचं दर्शन झालं आहे. तुम्ही पण बसत फोटो नाही, व्हिडिओ आहे. स्वरूप बघेन ना. वडापाव खात राहू मी. मस्त टेस्ट भारी वाढवली. चढलेली वरती दाखवा असं जमलं. गावी येऊन काय काय खायला भेटतो. तू काय खातोयस? जांभला. व्हिडिओ कॉल करा बघा आम्ही मजा करतो. दोन काजूच्या बिया पण भेटल्या. खूप आणली रे जांभळं. मस्त आहे, एकदम छान गोड लागतात ना. मग गोड आहेत, खूप गोड आहेत. बिचारी चला रे बस आता, ऊन झालं. व ह्या जांभळीवरनं काढली जांभळं. मस्त आणि गोड पण छान लागते जांभळं. ठेव का, हे आमच्या दोन दिद्या बसल्यात बघा. ते काय बाहेर पडायचे. कुठे पाणी देत. चला आता आमची BMW आम्ही घेऊन जातो. तर आता चला वाशी हवेलीचा बंदर बघण्यासाठी जात आहोत आम्ही. तर जाऊया. तर चला आता आम्ही वाशी गावच्या इथे बंदर आहे ते इथे आले. चला पुढे जाऊ. घेऊन जायला पाहिजे
येते इथनं. थंड येते वरून गरम शेड पण असं आले मम्मी. ब्राऊन ब्राऊन ब्लू आणि पुढे एकदम पिंक पिंक वाटते पण थोडं तिकडं किनारा आहे. मस्त हवा लागते छान एकदम. समुद्र किनारी आलो आम्ही. गार वाटते, परत गरम हवा येते. मस्त वाटते छान एकदम. हे बघा इकडे सर्व होड्या वगैरे आहेत. बघा तिकडे हे बघा हे होड्या आहेत. किती सारे होड्या आहेत बघा. मच्छी पकडण्यासाठी जाले बघा इकडे बघा. हे जाले आहेत. खूप जोराची हवा आहे. हे बघा हे कालव असतात. कालवाच्या कच्च्या आहेत या. कालव कालवाची कच्चे आहेत. किंवा असे कटाला आल्यावर मस्त एकदम छान आहे बघा एकदम इकडे. मस्त वाटते. छानसं वातावरण आहे इकडे. बोट आहे. तर आता घरी जायला निघालो आम्ही. इकडे ठेवलं. हा वरण कट आहे. इथे बोर्ड पण आहे वरण. ते चला गावाला करावं तर आता आम्ही आमच्या गावाजवळ पोहोचलो. इथं वरण गावात पोहोचलो. बोर्ड